अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 19 श्री गणेशाय नमः। हे जय जयाजी आनंदकंदा अभेदा, माझे नमन नेहमी तुझ्या पायी राहो। हे राघवा रघुपती, मला आता लवकर पाव, माझा किती अंत पाहशील। हे अनंता, जो खरा महापुरुष असतो त्याला कठोरता शोभत नाही, याचा थोडा तरी विचार कर। मी दीनवाण्या हाका मारतोय, मला दगा देऊ नकोस। हे जगदीशा जगन्नायका, या दासगणूस आता पाव। महाराज शेगावी असताना एक काशीनाथ गर्दे नामक ब्राह्मण समर्थांच्या दर्शनास आला। संतमूर्ती बघून त्याला अतिशय आनंद झाला। माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्तीची लक्षणे अनुभवाने लिहून ठेवली आहेत त्यांची ही प्रत्यक्ष मूर्ती आहे। माझे भाग्य खरोखर मोठे, म्हणून मला हे चरण दर्शन झाले। मी खामगावहून आलो त्याचे सार्थक झाले। त्यावेळी समर्थांनी लीला म्हणून काशीनाथाच्या पाठीस एक कोपरखळी मारली आणि म्हणाले, जा, तुझा हेतू पूर्ण झाला। तारवाला शिपाई घरी वाट बघतो आहे। काशीनाथाला काही समजेना, पण उलट विचारण्याची त्याची हिंमत झाली नाही। निमूटपणे त्यांना वंदन करून तो खामगावी निघून गेला। घरी पोहोचताच एक तारवाला शिपाई दारात उभा असलेला त्याला दिसला। घाईघाईने तार उघडून बघितली तर त्यात लिहिले होते, मोर्शी तालुक्यातील मुनसफीच्या हुद्द्यावर तुमची नेमणूक झाली आहे। ते बघून त्याला अतिशय आनंद झाला। पहा, संतज्ञान केवढे अगाध आहे। असो, एकदा गोपाळबुटीच्या आग्रहास्तव समर्थ नागपुरात मुक्कामी गेले। सीताबर्डी येथील गोपाळबुटी यांचा भव्य असा वाडा होता, परंतु तेथे त्याने समर्थांना ठेवूनच घेतले। आता यांना परत पाठवायचे नाही असे बुटीच्या मनात होते। तिकडे शेगावी अनेक भक्त समर्थांची वाट रोज बघत होते। खूप दिवस लोटले तेव्हा हरिपाटला लोकांनी विनंती केली की आपण स्वतः नागपुरात जाऊन महाराजांना घेऊन यावे। बुटी श्रीमंत आहे, मोठ्यांशी मोठ्यांनीच बोलणे योग्य आहे। इकडे बुटीच्या घरी महाराजांना जास्त करमेना। ते बुटीस म्हणाले, मला शेगावी जाऊ दे, या आपल्या भव्य सदनी मला डांबून ठेवू नकोस। पण बुटी मुळीच ऐकेना। बुटी भाविक होता, पण श्रीमंतीचा अहंकार अजून गेला नव्हता। रोज समर्थांपुढे ब्राह्मण भोजन, भजने इत्यादी धार्मिक कार्य होत असत, पण शेगावून कुणी आल्यास तो त्याच्या परवानगीशिवाय समर्थांना भेटूच देत नसे। शेगावचे लोक समर्थांना आणायला गेले तरी त्याचा काहीच उपयोग होईना। शेवटी हरिपाटील काही मंडळींना घेऊन नागपुरात समर्थांना आणायला निघाला। समर्थांना आणण्यासाठी नागपुरी निघाला। तो गाडीत जेव्हा बसला त्यावेळी समर्थ इकडे गोपाळबुटीस म्हणाले, अरे गोपाळ, हरिपाटील नागपूरला यायला निघाला आहे। तो येण्या अगोदर मला इथून जाऊ दे। तो इथे आल्यावर शांतता राहणार नाही, कारण तो जमीनदार आहे। तू धनाच्या भरोशावर उड्या मारतोस, पण तो मला मनगटाच्या बळावर इथून घेऊन जाईल। काही काळाने हरिपाटील नागपूरला पोहोचला। वाड्यावर शिपायांनी त्याला अडवले, पण त्याने त्यांना जुमानले नाही आणि तो सरळ वाड्यात शिरला। त्यावेळी वाड्यात मोठी पंगत बसली होती। ब्राह्मण भोजनाचा थाट काय वर्णावा। चांदीची ताटे, शिसमचे पाट, पातळ पदार्थांसाठी चांदीच्या वाट्या, निरनिराळी पक्वान्ने, मध्यभागी समर्थांचे आसन मांडले होते। लोक बुटीला नागपूरचा कुबेर म्हणत असत। हरिपाटील समर्थांना नेण्यासाठी वाड्यात पोहोचला। त्याला पाहून समर्थ धावतच दारापाशी गेले। वासराला पाहून गाय जशी धावत जाते ना तसे। ते हरीस म्हणाले, चल शेगावी, मला इथे मुळीच राहायचे नाही। तू मला न्यायला आलास हे फार छान झाले। असं म्हणून समर्थ त्याच्यासोबत जाऊ लागले। ते गोपाळ बुटीने पाहिले आणि धावतच येऊन त्याने समर्थांचे चरण धरले आणि म्हणाला, गुरुराया, माझा विक्षेप करू नका। 2 घास ग्रहण करा आणि मग जिथे हवे तिथे जा। त्यानंतर हरिपाटलाला अत्यंत विनम्रतेने तो म्हणाला, तुम्ही सुद्धा प्रसाद घेऊन मग जावे। महाराज इथे राहणार नाही हे मला आता समजले, पण माझ्या पंक्तीची लाज राखा। जर समर्थ आत्ताच गेले तर लोकही उपाशी उठतील आणि साऱ्या नागपुरात माझी टीका होईल। त्याने असे म्हटल्यावर महाराज थांबले। सर्वांची जेवणे झाली। त्यानंतर समर्थांची निघण्याची तयारी सुरू झाली। दर्शनासाठी भक्त अलोट गर्दी करू लागले।
गोपाळबुटींची बायको जानकाबाई परमभाविक होती. तिने समर्थांना नमस्कार केला. तिच्या मनातील हेतू ओळखून समर्थांनी आशीर्वाद दिला, तुला आणखी एक गुणी पुत्र होईल आणि अंती सौभाग्यासह वैकुंठात जाशील. त्यानंतर तिथून निघून राजे रघुजी भोसले यांच्या वाड्यावर महाराज गेले. त्यांचा पाहुणचार घेऊन रामटेकला रामाचे दर्शन घेऊन शेगावी परतले. त्यावेळी त्यांना भेटायला धार कल्याणचे श्री रंगनाथ महाराज आले होते. रंगनाथ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अध्यात्माची बोलणी सांकेतिक भाषेत झाली. त्याचा भावार्थ जाणण्यास कुणीही समर्थ नव्हतं. त्यानंतर परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती भेटण्यास आले. यांचा जन्म कोकणात कृष्णा नदीच्या काठी माणगावी झाला होता. ते येण्या अगोदर महाराज बाळाभाऊस म्हणाले, उद्या माझा एक भाऊ मला भेटण्यास येत आहे. त्याचा आदर करावा. तो अतिशय कर्मठ आहे, म्हणून उद्या रस्त्यावर चिंध्या पडू देऊ नका. अंगण स्वच्छ ठेवा, नाहीतर तो रागवेल. तो जमदग्नीचा दुसरा अवतारच आहे. तो कऱ्हाडा ब्राह्मण शुचिरभूत आणि ज्ञानसंपन्न आहे. त्याचे हे कर्मठपण त्याच्या कवचासारखे आहे. दुसऱ्या दिवशी एका प्रहरी स्वामी आले. दोघांनीही एकमेकांना बघितलं. दोघेही हसले. दोघांनाही अत्यानंद झाला. एक कर्माचा सागर तर एक योगेश्वर, एक मोगरा तर एक गुलाब, एक भागीरथी तर एक गोदावरी, एक साक्षात पशुपती तर एक शेषशाही नारायण. ज्यावेळी स्वामी मठात आले त्यावेळी समर्थ आपल्या पलंगावर आरामात बसून हाताने चिटक्या वाजवत होते. स्वामी येतात चिटकी थांबली. दोघांची दृष्टादृष्ट झाली. लगेच स्वामींनी परत जाण्याची आज्ञा मागितली. फार बरे असे म्हणून गजानन महाराजांनी मान डोलवली. स्वामी निघून गेले. हा प्रकार बघून बाळाभाऊंना कौतुक वाटलं. ते म्हणाले, हे दृश्य पाहून माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिलाय, त्याचे उत्तर द्यावे. त्यांचा मार्ग तुमच्या मार्गाहून अगदी भिन्न आहे. असं असताना तो तुमचा बंधू कसा? त्यावर महाराज म्हणाले, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत. तिन्ही मार्ग ज्ञानाच्या गावाला जाऊन मिळतात. त्यांची स्वरूपे भिन्न भिन्न आहेत. पाहणाऱ्याला ती वेगवेगळी वाटतात म्हणून घोटाळा होतो. पण या 3ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान आहे. पण ज्ञान हे प्रेमाशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून कोणताही मार्ग अवलंबिला तरी प्रेमानेच कृत्य करावे. सर्वांचा आत्मा एक आहे. मुक्कामी पोहोचल्यावर मार्गांचा विचार करण्याची गरज भासत नाही. मनुष्य ज्या मार्गाने जातो त्याला त्या मार्गाचे महत्त्व वाटते. या 3ही मार्गांनी जाणारे पांथ म्हणजेच वाटसरू मुकामी पोहोचतात तेव्हा ते संत होतात. अशा कर्ममार्गाने, योगमार्गाने आणि भक्तिमार्गाने जाणारे अनेक संत आहेत. या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे असले तरी ते कैवल्याचे अधिकारी होतात. आम्ही सारी संत मंडळी भाविकांना कैवल्याच्या मार्गावर नेण्यासाठी या भूमीवर आलो आहोत. ज्याला जो मार्ग प्रिय असेल तो त्या मार्गाचे आचरण करून शेवटी मोक्षफल तो मिळवेलच. असो, आता याहून अधिक तू मला विचारू नकोस. ज्याची माझ्यावर निष्ठा असेल किंवा जो माझा असेल त्याचेच कार्य पूर्ण होईल. इतरांची मला गरज नाही. कुणी काही म्हटले तरी आपण सर्वदा शांत असावे. तेव्हाच जगद्गुरु जगदात्मा जगन्नाथाची भेट होते. हा उपदेश ऐकून बाळाभाऊंच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर लोटला. अष्टभाव दाटून आले. शरीरावर रोमांच उभे राहिले. मुखातून शब्द फुटेना. त्यांनी मौनानेच नमस्कार केला. वराड प्रांताचा उद्धार करण्यासाठी श्री गजानन हे थोर संत प्रगट झाले. साळूबाई नावाची एक महाराजांची भक्तीण होती. तिला एके दिवशी महाराज म्हणाले, साळू, डाळ पीठ घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना नेहमी जेवू घाल. तू नक्कीच नारायणास प्रिय होशील. अजूनही ती साळूबाई मठात ते कार्य करते. खामगाव जवळील जलंब गावी आत्माराम नावाचा एक बुद्धिमान व्यक्ती होता. तो काशीला वेदांग स्मृती यांच्या अध्ययनासाठी गेला. दररोज भागीरथी स्नान, माधुकरी अन्नग्रहण आणि गुरुगृही जाऊन श्रुतींचं अध्ययन करणे हेच तो करीत असे. आत्माराम चैनी शिष्यांसारखा नव्हता. अत्यंत विवेकसंपन्न सदाचारी असा तो अध्ययन पूर्ण करून आपल्या गावी परत आला. आल्याबरोबर शेगावी समर्थांच्या दर्शनास गेला. तो वेदविद्येचा जाणकार होता आणि महाराज तर प्रत्यक्ष वेदविद्या आणि ज्ञानसूर्यच होते.
त्यामुळे तो समर्थांना वेद म्हणून दाखवी आणि तो जिथे चुकायचा तिथे समर्थ दुरुस्ती करत असत। अशा प्रकारे त्याच्यासोबत समर्थही वेद म्हणत शेवटी आत्माराम समर्थांपाशीच राहिला। मध टाकून माशीला दुसरीकडे जायला आवडेल का हो? तो दररोज जलंब गावहून शेगावी सेवेस येई। एकही दिवस त्याने चुकवला नाही। तो एकनिष्ठ भक्त होता। महाराजांनंतर त्यांच्या समाधीची पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून हा मठातच राहिला। कुठलाही मोबदला न घेता याने समर्थ सेवा केली। शेवटी आपली इस्टेटही महाराजांना अर्पण केली। इस्टेट थोडीशी, एक जमीन, एक घर, पण इथे किमतीला महत्त्व नाही। स्वामी दत्तात्रय केदार, नारायण जामकर, दुधाहरी बुवा असे तिघेही महाराजांचे परमभक्त होते। यांनीही समर्थचरणी आपले तन मन अर्पण केले। मोरगावी मारुतीपंत भाकरे नावाच्या पटवाऱ्याची कथा ऐका। श्रोते हो, त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी तिमाजी नावाचा एक माळी होता। एकदा रात्री खळ्याशेजारी त्याला गाढ झोप लागली। रात्रीच्या 2 प्रहराला कुंभाराचे 10-20 गाढव त्या खळ्यात पोचले आणि त्यांनी तोंड घालून जोंधळ्यातील राशीच्या राशी खाण्यास सुरुवात केली। हा मारुतीपंत समर्थांचा भक्त होता, त्यामुळे समर्थांना लीला करणे भाग पडले। क्षणात मोरगावी जाऊन त्यांनी तिमाजीला हाक मारली, अरे लवकर जागा हो, तुझ्या धान्याच्या राशींना गाढवे खात आहेत ना? असे मोठ्याने बोलून तिमाजीला जागे करून महाराज अंतर्धान पावले। तिमाजीने उठून पाहिले, त्याला गाढवे दिसली। मनात म्हणू लागला, आता काय करू? मालक रागवेल। पिकांचे रक्षण करण्यासाठी त्याने मला ठेवले आणि मी त्याचा विश्वासघात केला। त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या चुकीमुळे गाढवांनी निम्म्याहून अधिक रास खाऊन टाकली। आता मालकाची समजूत कशी घालू? तिमाजी इमानदार नोकर होता, त्यामुळे त्याला हळहळ वाटू लागली। आत्ताच जाऊन मालकाला सांगायला हवे, चुकीची माफी मागायला हवी। तो उदारबुद्धी आहे, नक्कीच क्षमा करेल। असे मनाशी बोलून सकाळ होताच मारुतीकडे आला आणि त्याचे पाय धरून म्हणू लागला, महाराज, माझ्या झोपेने तुम्हाला बुडवले हो। 10-20 गाढवांनी रात्री येऊन रास खाल्ली। किती नुकसान झाले ते खळ्यामध्ये येऊन प्रत्यक्ष पहा, म्हणजे मला बरे वाटेल। त्यावर मारुती म्हणाला, खळ्यावर यायला मला अजिबात वेळ नाही। मी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी शेगावी जाण्यास निघालो आहे। उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहीन। असे म्हणून मारुतीपंत शेगावी मठात आला। 10-11च्या सुमारास दर्शनासाठी पोहोचला। त्यावेळी महाराज आसनावर बसले होते। मारुतीकडे बघून ते हसून म्हणाले, तुझ्यामुळे मला रात्री त्रास झाला। तुम्ही माझे भक्त होता, मला शेत राखण्यास लावता, झोपाळू नोकर ठेवता आणि खुशाल घरी झोपता। अरे मारुती, काल रात्री खळ्यात तिमाजी गाढ झोपी गेला, त्यावेळी गाढवे आली आणि ते रास खाऊ लागले, म्हणून मी तिमाजीला जागे केले, रास सांभाळायला सांगितले आणि निघून आलो। हे बोलणे ऐकून मारुती हात जोडून म्हणू लागला, महाराज, आम्हाला सर्वस्वी तुमचाच आधार आहे हो। आपण आई, आम्ही लेकरे, खळे आणि जोंधळा आपणच आपलेच आहे। तिमाजी नावालाच नोकर आहे, आपण साऱ्या ब्रह्मांडाचे रक्षण करता। लेकरासाठी माता खूप त्रास सहन करते, मी आपले लेकरू म्हणून आपण खळ्यात येऊन पिकांचे रक्षण केले। स्वामी, अशीच कृपा सतत असू द्या। मी आत्ताच तिमाजीला नोकरीवरून काढून टाकतो। मारुतीने असे म्हटल्यावर समर्थ म्हणाले, छे छे वेड्या, तिमाजीला नोकरीहून मुळी काढू नकोस। त्याचे कारण तुला सांगतो। तिमाजी इमानदार नोकर आहे। खळ्यातील गाढवे पाहून तो मनात दुःखी झाला ना, तेव्हाच मला समजले। रात्रीची हकीकत सांगायला तो सकाळी भीत आला होता ना तुझ्याकडे, तेव्हा तू त्याला म्हणालास की मी शेगावी जातो, उद्या सकाळी खळ्याला येऊन पाहीन। हे गुरुवचन ऐकले आणि मारुतीने हात जोडले। पहा, संत कर्तृत्व केवढे अगाध। गाढवे खळ्यात पडलेली आणि गजाननांनी ती अंतर्ज्ञानाने जाणली। गुरुमहिमा अपरंपार आहे। असो, शके 1816 मध्ये समर्थ बाळापुरी असतानाची गोष्ट। सुखलाल बन्सीलालाच्या बैठकीसमोर महाराज बसले होते। समर्थ मूर्ती पूर्ण दिगंबर होती। अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते। भाविक लोक त्यांना नमस्कार करून जात होते। तो बाजारपेठेचा रस्ता होता। त्यावेळी तिथून एक हवालदार जात होता। त्याचे नाव नारायण आसराजी। समर्थांना तसे पाहून त्याचे डोके फिरले। तो समर्थांजवळ गेला आणि अद्वा तद्वा बोलू लागला, अरे तुला लाज कशी वाटत नाही? रस्त्यावर नंगा बसतोस? थांब, तुला प्रायश्चित्त देतो। असे म्हणून तो समर्थांना छडीने मारू लागला। पाठीवर पोटावर वळ उमटू लागले, तरी हवालदार थांबेना। ते पाहून हुंडीवाल
हुंडीवाला नामक एक गृहस्थ आपल्या दुकानातून धावून आला आणि म्हणाला, अरे, सत्पुरुषावर हात टाकणे बरे नाही. त्यांच्या अंगावर वळ दिसत नाहीत का तुला? या तुझ्या कृत्याने तुझा अंत जवळ आला आहे. अजूनही वेळ गेली नाही. आपल्या कृत्याची माफी माग. त्यावर हवालदार म्हणाला, मला माफी मागण्याचे काहीच कारण नाही. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत. हा असा दिगंबर होऊन बाजारपेठेत बसला आहे, तोंडाने चावट गोष्टी करतो. अशा ढोंग्याला मारणे गुन्हा असेल तर मग त्याने कुठे न्याय तरी कुठे मागायचा? पुढे तेच सत्य झाले. आपण केलेल्या कृत्यामुळे हवालदार पंचत्व पावले. एका पंधरवाड्यात त्याचे सारे आप्त देखील भस्मीभूत झाले. म्हणून लोकांनी कोणत्याही साधूसमोर त्यांचा खरेपणा समजतपर्यंत जपूनच वागणे योग्य असते. असो, नगर जिल्ह्यातील संगमनेर गावी हरी जाखड नावाचा एक यजुर्वेदी ब्राह्मण होता. एकदा फिरत फिरत तो शेगावी दर्शनासाठी मठात आला. त्यावेळी हजारो भक्त दर्शन घेत होते. त्यांना पाहून तो विचार करू लागला, हा केवढा ज्ञानराशी, हा माझ्या मनातील भाव समजेल का? माझे नशीब खडतर, जवळ धन नाही, मी विद्वान नाही, मला कन्या कोण देईल? हे स्वामी गजानना, मला संसार सुखाची वासना झाली आहे, ती तू पूर्ण करावी. प्रथम बायको मिळावी, मुले लेकरे व्हावीत. अशी त्याची इच्छा ऐकून सद्गुरुनाथ त्याच्या अंगावर थुंकले. अरे, लोक संसारापासून मुक्त होण्यासाठी मला भजतात आणि याने इथे येऊन संसार सुख मागितले. जगाची रीत कशी आहे बघा. सगळ्यांना संसाराची इच्छा आहे. सच्चिदानंद श्रीहरीच पाहण्याची कोणाला इच्छा होत नाही. तरीही ते जाखड्यास म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. जा, आता घरी परत जा, सुखाने संसार कर. लग्न करण्यासाठी त्याला थोडे धन सुद्धा त्यांनी दिले. त्यानंतर हरीने संगमनेरी सुखाने संसार केला. असाच रामचंद्र गोविंद निमोणकर नावाचा एक व्यक्ती ओव्हरसिअरच्या हुद्द्यावर होता. वासुदेव बेंद्रे नावाच्या एका सर्वेअर सोबत तो मुकना नदीवर आला. ही मुकना नदी नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगरात आहे. तिथले सृष्टी सौंदर्य अवर्णनीय आहे. त्या मुकना नाल्यापाशी कपिलधारा नावाचा एक जलप्रवाह आहे. तेथे भाविक लोक पर्वणीला स्नानास येतात. अशाच एका पर्वणीला निमोणकर तेथे स्नानास गेला. त्याचा थोडाफार योगाभ्यास झाला होता, पण तो पूर्ण व्हावा असे त्याच्या मनात होते. त्यासाठी तिथे असलेल्या गोसाव्यांना बैराग्यांना तो विचारू लागला, पण त्याला समाधानकारक उत्तर मिळेना. मनाने हताश झाला. त्याचवेळी त्याला कपिलधारेवर एक अधिकारी पुरुष दिसला. त्याचे हात गुडघ्यापर्यंत सहज पोचत होते. उंच बांधा, शांत मुद्रा असा तो व्यक्ती ध्यानस्थ बसलेला होता. त्याला पाहून निमोणकराने साष्टांग दंडवत घातले. बराच वेळ निघून गेला. सूर्यास्ताची वेळ झाली. योगी काही बोलेना. पोटात अन्न नाही, घर दूर राहिलेले अशा अवस्थेत निमोणकर शेवटी म्हणू लागला, समर्था, किती अंत पाहता, थोडाफार योगाभ्यास शिकवा ना. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी समर्थ म्हणाले, हा चित्रपट घेऊन जा. यावर षोडाक्षरी मंत्र लिहिला आहे. त्याचा सतत जप कर. मंत्रप्रभावाने तुला थोडाफार योग येईल. सर्व मार्गात योगमार्ग सर्वात कठीण. जा, आता जास्त काही विचारू नकोस. हे घे प्रसाद. असे म्हणून एक तांबडा खडा त्याला देऊन ते गुप्त झाले. तेच पुढे नाशिकला गंगेवर पुन्हा भेटले. त्यांना पाहून निमोणकर धावत गेला आणि म्हणाला, महाराज, माझा असा कंटाळा का करता? मला नाव न सांगताच गेलात. त्यावर महाराज मोठ्याने म्हणाले, अरे, तांबडा खडा देऊन मी माझे नाव सांगितले ना. नर्मदेचा गणपती तांबडाच असतो. तू खरंच मूढमती आहेस. मी शेगावी राहतो. माझे नाव गजानन. चल माझ्यासोबत धुमाळाच्या घरापर्यंत. असे म्हणत ते गुप्त झाले. त्यांना शोधत शोधत तो धुमाळाच्या घरी पोचला. तेव्हा त्याला ओसरीवर समर्थ बसलेले दिसले. तेव्हा निमोणकराने समर्थांना नमस्कार केला आणि धुमाळा संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्यावेळी धुमाळ आनंदाने हसत म्हणाला, अरे, समर्थ कृपेने तुला जो खडा मिळाला आहे त्याची पूजा कर. त्यानेच तुला थोडाफार योगाभ्यास येईल. अशा प्रकारे समर्थ कृपेने निमोणकरास थोडाफार योगाभ्यास समजला. शेगावी तुकाराम कोकाटे नावाचा एक रहिवासी होता. त्याची संतती यमसदनास जाऊ लागली.
तेव्हा त्याने समर्थांना नवस केला, जर मला दीर्घायुषी संतती देशील तर एक मुलगा तुला अर्पण करीन. समर्थांच्या आशीर्वादाने त्याला 2-3 मुलं झाली, पण नवसाची आठवण राहिली नाही. तेव्हा मोठा मुलगा नारायण याला असाध्य रोग झाला. खूप औषधोपचार झाले, पण फायदा झाला नाही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रातील दृष्टी थांबली, फक्त थोडी धुगधुगी होती. ती स्थिती पाहून त्याला एकदम नवसाची आठवण आली. तो म्हणू लागला, गुरुराया, हा पुत्र वाचला तर तुमच्या सेवेसाठी आणून देईन. त्याने असे वचन देता क्षणी मुलाची नाडी ठिकाणावर आली, डोळे हळूहळू उघडू लागले, व्याधी बरी झाली. त्यानंतर त्याने पुत्रास मठावर आणून सोडले. तो नारायण अजूनही त्या ठिकाणी आहे. कुणीही बोललेला नवस चुकवू नये हे सांगण्यासाठी तो तिथे आहे. संतचरित्र ही कादंबरी नाही. असो, पुढे आषाढ महिन्यात समर्थ हरिपाटलास घेऊन विठ्ठल दर्शनासाठी गेले. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनास आले. म्हणू लागले, हे पंढरीनाथा, देवा, अचिंत्या, अद्वया, समर्था, भक्तपरेशा, रुक्मिणीकांता, माझी विनवणी ऐका. तुझ्या आज्ञेनं आजवर भूमीवर भ्रमण केले. जे जे भाविक जन होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले. हे पुंडलिक वरदा विठ्ठले, आता जाण्याची आज्ञा द्यावी. देवा, मी भाद्रपद महिन्यात वैकुंठी तुझ्या चरणसन्निध्या राहण्यास यायची इच्छा करतोय. असे म्हणून समर्थांनी हात जोडले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पांडुरंगाचा विरह आता सहन होईना. त्यावेळी सोबत असलेला हरिपाटील हात जोडून विचारू लागला, सद्गुरुनाथा, आपल्या डोळ्यात अश्रू का? किंवा माझ्याकडून काही सेवा करण्यात काही चूक झाली का, म्हणून आपल्याला दुःख झाले? सांगा महाराज. त्यावर समर्थ म्हणाले, अरे, मी सांगितले तरी तुला त्याचा अर्थ कळणार नाही बाबा. हा विषय फार खोल आहे, तू त्यात पडू नकोस. इतकेच सांगतो ते ऐक. आता माझी संगत कमी काळाची आहे. चल आता शेगावी जाऊ. तुमच्या पाटील वंशास काहीच कमी पडणार नाही. पंढरीचं मावंद त्यांनी शेगावी केलं, पण हरिपाटलाचे चित्त मात्र चिंतेने व्याकुळ झाले. तो भक्त मंडळींना म्हणू लागला, महाराज पंढरपुरात असं म्हणाले की माझी संगत थोडे दिवस राहिली आहे. पुढे श्रावण महिना संपला. समर्थांच्या शरीरास क्षीणता आली. भाद्रपद महिना आला. त्यावेळी काय झाले बघा. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज सर्व भक्तांना एकत्र करून म्हणाले, आता गणपती बोलवण्यासाठी तुम्ही मठात यावे. गणेश पुराणात अशी कथा आहे की चतुर्थीनिमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी जलामध्ये विसर्जन करावे. तो दिवस आज आला आहे. आपण तो साजरा केला पाहिजे. आता या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने बोलवा. दुःख अजिबात करू नका. तुम्हाला सांभाळण्यासाठी आम्ही इथेच स्थिर आहोत. आम्ही तुम्हाला विसरणार नाही. हे शरीर वस्त्राप्रमाणे बदलावे लागते असे गीतेत भगवंताने अर्जुनास सांगितले आहे. जे कोणी ब्रह्मवेत्ते आहेत त्यांनी देखील असेच केले. शरीर वस्त्र बदलले. चतुर्थीचा दिवस महाराजांनी आनंदाने साजरा केला. बाळाभाऊला हाताने धरून आपल्या आसनी बसवले. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मला कधीही विसरू नका, मी इथेच आहे असे बोलून योगबलाने प्राण रोधून मस्तकी धारण केला. शके 1832 साधारण संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी दिवसा त्यांनी मोठ्याने गर्जना केली. जय गजानन असे म्हणून श्वास थांबवला. शेगावी तो सच्चिदानंदी लीन झाला. देहाचे चलनवलन संपले. स्वामी समाधीस्थ झाले. त्यांना पाहून लोक हळहळू लागले. साऱ्या शेगावी वार्ता पसरली. स्वामी समाधीस्थ झाले हे ऐकून स्त्री पुरुष रडू लागले. अरे, साक्षात्कारी गेला, चालता बोलता श्रीहरी गेला, दीनजनांचा कैवारी गेला, आमचा विसावा सौख्य ठेवा गेला. हा ज्ञानदिवा काळरूपी वाऱ्याने विझला. अहो गजानन स्वामी समर्थ, आता आमचे कोण रक्षण करील? अरे पुण्यवंता, आम्हाला सोडून का गेलास? त्यावेळी मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णुसा, बंकटलाल, ताराचंद, श्रीपतराव कुलकर्णी इत्यादी अनेक भक्तगण मठात जमले होते. सगळ्यांनी मिळून असा विचार केला, आज पंचमीचा दिवस आहे.
स्वामींना समाधी देऊ नये, जवळपासच्या लोकांना दर्शनास येऊ द्यावे. पुढे ही मूर्ती लोप पावणार आहे. सूर्यास्तापर्यंत लोकांची वाट पाहूया. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना संत दर्शन घडेलच. वेळ करू नका, चारही दिशांना निरोप पाठवा. त्यावेळी डोणगावचे गोविंद शास्त्री नावाचे विद्वान होते. ते म्हणाले, त्यांच्या आवडत्या भक्तांना नक्कीच ते दर्शन देतील. तोपर्यंत मस्तकी प्राण धारण करतील. त्याची अनुभूती घ्यायची असेल तर त्यांच्या मस्तकावर लोणी ठेवून बघा. आणि खरोखर मस्तकावर लोणी ठेवताच ते विरघळू लागले. हे योगशास्त्राचे बल आहे. पण गोविंद शास्त्री म्हणाले, अहो, हे काय वर्षभर असेच राहतील, पण असे यांना ठेवणे अनुचित होईल. स्वामींचे आवडते भक्त आले की त्यांना समाधी द्या. हे म्हणणे सगळ्या भक्तांना पटले. स्वामींपुढे आदराने हजारो लोक भजन करू लागले. स्वामी आपल्या दूरदूरच्या भक्तांना स्वप्नात जाऊन आपल्या समाधीविषयी सांगून आले. त्या ऋषीपंचमीस स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा अपार मेळा भरला. रथ तयार झाला. असंख्य दिंड्या आल्या. बायांनी रस्त्यावर शेणाचे सडे घातले. रस्ते रांगोळ्यांनी आणि दिव्यांनी सजवले. त्या दिवशी शेगावी दीपोत्सव साजरा झाला. रथात मूर्ती ठेवली. आनंदात मिरवणूक निघाली. रात्रभर शेगावी फिरली. त्या मिरवणुकीचा थाट काय वर्णावा. वाद्यांचे विविध प्रकार होते. असंख्य दिंड्या मिरवणुकीतून सामील झाल्या. विठ्ठलाच्या नावाचा भजन गजर मोठमोठ्याने होऊ लागला. भक्त समर्थांवर तुळशी, बुक्का, गुलाल, फुले उधळू लागले. श्री गजानन महाराज फुलांखाली झाकून गेले. लोक बर्फी, पेढे, खिरापती वाटू लागले. कित्येकांनी रथावर हजारो रुपये उधळले. अशा प्रकारे रात्रभर मिरवणूक शेगावी फिरली आणि पहाटेच्या वेळी मठात परत आली. त्यानंतर समाधीस्थळावर गजानन मूर्ती ठेवल्या गेली. त्यावरून अखेरचा रुद्राभिषेक करण्यात आला. पंचोपचार पूजा झाली. आरती झाली. भक्तांनी गजाननाच्या नावाचा जय जयकार केला. जय जय अवलिया गजानना, हे नररूप देहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात्परा जगतपते, असे म्हणून गर्जना करीत ती सुंदर मूर्ती शास्त्राप्रमाणे उत्तराभिमुख ठेवण्यात आली. जय स्वामी गजानन असे मुखाने म्हणून सर्वांनी अखेरचे दर्शन घेतले. मीठ, अर्गजा, अबीर यांनी ती गार भरली आणि शेवटी भक्तांनी शिळा लावून द्वार बंद केले. 10 दिवसपर्यंत शेगावी समाराधना चालली. असंख्य भक्त स्वामींचा प्रसाद घेऊन गेले. खरोखर संतांचा अधिकार काय वर्णावा. सार्वभौम राजाही त्यापुढे कमी ठरेल. हा श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामक ग्रंथ भाविकांना सदैव हरीची भक्ती करणारा सत्पथ दाखवो हीच प्रार्थना. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. जय गजानन.